त्यांचा धन्यवाद. नक्कीच मी आपल्याला आता जास्त काही विचारणार नाही आहे, कारण की सामना मैदानामध्ये सुरू होतोय. मित्रांनो, दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याची नाणेफेकी जिंकून जनमन भावळे संघाचे संघनायक विजय केनीनं प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी गावदेवी वेगळ्या संघाला आमंत्रित केले आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी संपन्न झालेली आहे आणि भावळे संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर या सामन्यातून स्टार 11 लोणार या संघाचे संघनायक दिलीप जाधवनं नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि धावा बनवल्यात 38 आणि 39 धावांचं लक्ष उभं केलं आहे शिवनेरी स्पोर्ट आमने या संघासमोर. चला चला, सामना सुरू करा लगेच. सामन्याला अधिक वेळ घेऊ नका. दिलीप जाधव, संतोष जोशी दोन्ही संघाचे सहकारी खेळाडू वेळेबद्दल आम्हाला सहकार्य करा मित्रांनो, कारण की हा संघ नौका आहे. संपूर्ण जबाबदारी ही आपल्यावर आहे. ही स्पर्धा कशी चांगली होईल याचं सहकार्य आपण या नानकर संघाला करायचं आहे. फलंदाज संतोष जोशी स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकला आहेत दिलीप. गोलंदाज दिलीप जाधव आहेत. विजय भाऊ, फलंदाज कोण आहे? फलंदाज नॉन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक गुरुनाथ गुरु आहेत नॉन स्ट्राईकला, आणि स्ट्राईकला संतोष जोशी आणि गोलंदाज दिलीप जाधव. सागर फुलोरे आमने, आपण मान्यवर कक्षामध्ये या. सागरजी फुलोरे आपले या क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. सागरजी फुलोरे. नक्कीच अगदी चेअरमन भावाळे संघाला आपण यानंतर ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आणि नरेश भाऊ सध्या मैदानाला फेरफटका मारतायत. हो, 39 धावांचं लक्ष्य आहे. पहिला चेंडू इनसाइड आउट. चांगला फटका केले. चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग. अगदी चेंडू पर्यंत पोहोचले होते. नक्कीच विकास यांच्याकडून खराब फिल्डिंग झाली. मला वाटतं कुठेतरी अति घाई, अगदी 2 पावलं जर कमी टाकले असते तर कदाचित चेंडू त्यांना पकडता आला असता. असो, क्रिकेटमध्ये जर आणि तर, किंतु आणि परंतु या शब्दांना थारा नाहीये. जो जिता वही सिकंदर. एकदा केलेली एका चेंडूवर चूक, तिची तुम्हाला पुन्हा भरपाई करता येत नाहीये. चौकार आलाय. संतोष जोशी यांची जर बॅट चालली तर शिवनेरी स्पोर्ट आमने संघ पुढे चालेल. एक चांगले खेळाडू आहेत. अगदी पहिली गोलंदाजी आणि पहिली फलंदाजीसाठी ज्यांनी आपल्या संघामधून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय दिलीप जाधव यांना. चांगला चेंडू, अगदी व्हाईट यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केलाय. चांगली फिल्डिंग होते. इथे मिळेल फक्त एक सिंगल धाव. सिंगलनं धावसंख्या 5. नक्कीच गोलंदाजी फलंदाजीपेक्षा तुमचं क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण हे खूप महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही जर फिल्डिंग चांगली केली तर तुम्ही किती धावा बनवल्यात यापेक्षा किती थांबवताय हे खूप महत्त्वाचं आहे. 5 धावा. बघूया, स्ट्राईकला गुरु आहेत.
चांगला चेंडू अगदी विकेट टू विकेट. इथे चेंडू सरळ बॅट न खेळलेत. चेंडू चाललाय लॉंग ऑन रिझनला. अगदी इथे संतोष जोशीनं पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर संधी मिळाली गुरु यांना आणि त्याने देखील चौकार ठोकलाय. म्हणजे दोन्ही फलंदाजांनी 4 धावेनं आपले अकाउंट ओपन केलेत. संघाचे टोटल 9. 3 चेंडूमध्ये 9 धावा. नक्कीच आज अगदी वेळेवर स्पर्धा सुरू झाली. दोन्ही संघ वेळेवर आले. आज आपण पहिल्या सामन्याच्या सेकंड इनिंग मध्ये आहोत. 10:48 झालेली आहेत आणि पुढील सामन्याची नाणेफेकी देखील कंप्लीट झालेली आहे. जॉन बावळे संघानं नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी गावदेवी वेली संघाला आमंत्रण दिलेले आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये ज्वाली कामतगर संघ काल जॉन गुबे संघाला पराभूत करून पोचलेला आहे. 3 चेंडू 9. दिलीप जाधव नानकर गावाच्या टोकाकडून आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. इथे हा चेंडू अगदी आपण पाहतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. इथे पुन्हा एकदा थोडीशी मिसफिल्ड. इथे 2 धावा पूर्ण केलेत. आज विकासनं चेंडूचा पिछा केलाय. पहिला चेंडू त्याच्यातून जरूर मिस झालाय मात्र त्यानंतर हा चेंडू देखील त्यांना व्यवस्थित पकडता आला नव्हता. बघा संघनायकाचा चांगला निर्णय. अगदी आता विकासला यष्टीरक्षक म्हणून उभा केलाय. वा पहिल्या 2 चेंडूवर त्यांच्याकडून गलती झाली मात्र इथे दिलीप जाधवनं आणि सहकार्यानं निर्णय घेतलाय की आता विकासला यष्ट्यांच्या मागे उभं करावं लागेल तरच त्याचं मनोबल वाढेल आणि हा चांगला निर्णय घेतलाय. आज ड्रेसिंग चांगली आहे आमचे तिन्ही पंच आणि मी देखील. सुरेश वाळेमामा म्हात्रे भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार यांच्या नावाचे टी शर्ट आम्हाला धीरज म्हात्रे यांनी स्पॉन्सर केलेत. एक चांगला योगायोग. अल्पेश गायकवाड पंचांनी देखील तोच टी शर्ट घातला. आज मी देखील तो टी शर्ट घालून या स्पर्धेमध्ये आलोय. हा एक योगायोग आहे. अकरा धावा लागलेत. खेळाला सुरुवात करायला लगेच. शेवटचे 2 चेंडू अजूनही आहे पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचे शिल्लक आहेत. दिलीप जाधव फलंदाज गुरु यांच्यासाठी. इथे चेंडू अगदी विसेप मध्ये उडवलाय. काऊ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. योगेश मला वाटतं तिथे आहेत. चांगली फिल्डिंग केली योगेशनं. धावसंख्या 12. 5 चेंडूमध्ये 12 धावा झालेत. 39 लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या जोडीनं
सुरुवात तर चांगली करून दिलेली आहे. शेवटचा एक चेंडू. हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. तेरा धावा. शेवटचा एक चेंडू दिलीप जाधव. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला. कुठल्या स्पॉटवर चेंडूला डिलिव्हर केला होता. चांगली चेंडूची समाप्ती. एक ओव्हर बिनबाद. धावा बनले 13. नक्कीच वीर तानाजी दापोडे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू राजूदादा पाटील आम्हाला ग्रामीण टेनिस .com माध्यमातून जोडलेले आहेत आणि त्यांनी देखील आई गावदेवी स्पोर्ट नानकर या संघाचं अभिनंदन केलेले आहे. चांगली स्पर्धा आयोजित केलेली आहे. अगदी आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांकडून देखील या स्पर्धेचं कौतुक झालेले आहे. संस्थापक अध्यक्ष ठाणे जिल्हा प्रमुख कुंदनजी पाटील साहेब असतील, त्यानंतर आपले नवनिर्वाचित बिनविरोध अध्यक्ष संजयभाई म्हात्रे, प्रदीपजी जोशी आणि ऑल कमिटीच्या वतीनं नानकर संघाचं इथे कौतुक करण्यात आलेले आहे. वेलकम. नक्कीच गावदेवी वेले संघ आपण इथे आपल्या नाल्याची रिपोर्टिंग करायची आहे आणि जयनमन भावाले यानंतरचा सामना असेल. वेले आणि भावाले. जीवन. नक्की जीवन एक संघर्ष. मात्र जीवन अगदी आपल्याला नावाला साजेशी फलंदाजी देखील केली. चांगला फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ रिझनला पप्पू चेंडूला उचलतायत. फक्त आणि फक्त मला वाटतं एकच धाव या चेंडूवर घेतलेली आहे. वेलकम नारायणदादा पाटील. गावदेवी वेले संघाची रिपोर्टिंग झालेली आहे. धन्यवाद. आपल्याला फलंदाजीसाठी तयार राहायचं आहे. आणि विजयदादा केने जानमन भावले संघाची देखील बोनी झालेली आहे. धन्यवाद. इथे हा फटका विसेप मध्ये सजवलाय संतोष जोशी सरांनं. फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगलनं धावसंख्या 15वर धावून पोहोचलेली आहे. इथे या चेंडूवर बघूया काय घडलाय. बाईचा चौकार. चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेग रिझन मधून डीप फाईन लेग रिझन कडे सरसवला होता. हा नशिबाचा चौकार आलाय. बाईच्या स्वरूपात हा चौकार. धावसंख्या 19.
इथे हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला आहे. बघूया चेंडू अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये स्टॉप केलाय. क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन आहे तिथे. बघूया इथे अजून एक एक्स्ट्रा धाव. तब्बल 3 धावा या चेंडूवर खंडू पाटील आणि संतोष जोशी सरांना कंप्लीट केलेत. धावसंख्या 22. 22 धावा लागलेत. फुलटॉस होता. चेंडूला हवा तसा खेळता आला नाही. चेंडू शॉर्ट लेगला सेफ लँड झालाय आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानलेलं आहे. वेलकम गावदेवी वेले संघाचे ते शुभागमन झालेले आहे. सदा मुकादम, बालचंद्र म्हात्रे, नारायण पाटील, देवीदास म्हात्रे, शिवा भोईर, तसेच आमचे सतीश आणि आमचे काही 2 नवीन चेहरे देखील आहेत. त्यांची नावं ओळख नाही होतील. धावसंख्या 23. 23 धावा झाली आहेत. अजूनही 16 धावांची गरज आहे. 39 बनवायचे आहेत. 23 झालेत आणि आता 16 धावा अजूनही शिल्लक आहेत. 12 मध्ये 16 आणि पहिल्या 12 मध्ये आले 23. नक्कीच 12 मध्ये 25. आपण पाहिलं तर स्टार 11 लोणार संघाने देखील बनवले होते. बारा चेंडू मध्ये 16 पप्पू. गोलंदाज पप्पू आलेत. इथे पायची अपील आणि ते विकेट संतोष जोशी सरांची. क्या बात आहे. पप्पून तर पहिल्याच चेंडूवर मोठी विकेट या सामन्यातून प्राप्त केलेली आहे. आता 11 मध्ये 16 धावा आणि मैदानामध्ये रमेश न्यू बॅटर. आजच्या तिसऱ्या दिवसातून आपण पहिला सामना पाहतोय. स्टार 11 लोणार आणि शिवनेरी स्पोर्ट आमने. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला उचलत आहेत. 2 धावा धावून पूर्ण केलेत. 2 धावांनी संघाची टोटल 25. 25 धावा झालेत. चौदा धावा. 10 चेंडू मध्ये 14. दांडी गोल. काय चेंडू टाकलाय. अगदी विकेट टू विकेट तिखट मारा. 3 चेंडू मध्ये 2 धावा आणि 2 महत्वाचे विकेट. संतोष जोशी नंतर रमेश यांची दांडी गोल केलेली आहे पप्पूनं. फलंदाज बाद.
आता बघू यांची ओली भावाली का पाटील बंदरामूर्ती कल्याण संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू यांनी चालू सीझन मध्ये 3 मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक पटकावलेले आहेत. आम्हाला ग्रामीण टेनिस.com च्या माध्यमातून जोडले त्यांनी या स्पर्धेला आणि आजच्या गटातील सर्व संघांना शुभेच्छा दिले. धन्यवाद. राजू पाटील असतील, प्रमोददादा भोईर असतील, राजन डी पाटील असतील, ते सुनील म्हात्रे सरांचा आगला वेगळा इशारा करण्याचा प्रयत्न जरूर होता. नक्की जिथे वाईट आले धावसंख्या 26. आता 13 पाहिजेत. 9 चेंडू मध्ये 13. फलंदाजाचं नाव सांगा. भरत. चांगला चेंडू, अप्रतिम. काय गोलंदाजी पप्पून या तिसऱ्या ओव्हर मध्ये केलेली आहे. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 1 वाईट आणि 2 बॅट अशा 3 धावा दिलेत आणि 2 महत्वाचे गडी बाद केलेत रमेश आणि संतोष जोशी सरांना. पूर्णपणे कमबॅक करून दिलेली आहे. इथे हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. वाईट न धावसंख्या 27. आता 12 पाहिजेत. चेंडू शिल्लक आहेत 8. 8 मध्ये 12. 8 चेंडू 12 धावा. चांगला चेंडू. 10 देखील अगदी विकेट टू विकेट आपण चेंडू पाहिला. 1 सिंगल धाव इथे भरतनं कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 28. आता 7 मध्ये 11. 7 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण शिल्लक आहे. 12 मध्ये 16 होत्या. काय चांगली गोलंदाजी पप्पून या मॅच मधून केलेली आहे. इथे चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव खंडून घेतलेली आणि आता धावा बनलेत 29 आणि 6 मध्ये 10. 6 चेंडू मध्ये 10. फक्त 6 धावा पप्पून दिल्या, त्यामध्ये 1 वाईट आणि 5 धावा बॅटनं आणि 2 महत्वाचे गडी त्यांनी बाद केले होते. आता 6 चेंडू मध्ये 10चं समीकरण शिल्लक आहे. भावाले संघ आपण तयार राहा. भावाले, जानमान भावाले आणि गावदेवी वेले यानंतरचा पहिल्या फेरीचा दुसरा सामना होईल. चला, स्टार 11 लोणार संघ आपली फिल्डिंग लावून गेले लगेच. 7 चेंडू मध्ये 10 धावांचं समीकरण शिल्लक आहे आणि गोलंदाजीसाठी आलेत गोलंदाज ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर 6 मध्ये 10. चला चला स्पीडअप करा जरा. बघा 11 वाजून 7 मिनिटं झालेली आहेत. ज्ञानेश्वर खंडू पाटील यांच्यासाठी 4थ्या ओव्हरचा पहिला चेंडू. वेलकम सतीश तले, गुरु तले, गावदेवी वेले संघाचे 2 स्टार खेळाडू. इथे फटका उडवलाय खंडूच्या बॅट मधून. ज्ञानेश्वरच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून सामन्याची सूत्र आपल्या खांद्यावर स्वीकारलेली आहेत. अप्रतिम ताकदवान फटका. अगदी लॉंग ऑफ रिझनला हा षटकार उडवलाय.
त्याला तो फोन केला तो माल तयार होईल मी फोन केला मी संजूला फोन मग आता तोच ते विजय मी माल तयार होईल की मग फोन करतो तो अजून व्हायला नाही कोणी सुपरवायझर आहे ना तो होला नाही त्यांनी फोन केला तिथं गोडाऊनला बोलते मी सांगन तो होता फोनला नको ना मग तुम्ही जर फोन काही काम घेतलं फोन फोन जाम होते आपली एक काही त्यांचं कामच होणे पहिला शिफ्ट केला नाही आता पहिल्याच बोलला इथे अगदी बॅक टू द बॉलर असा चेंडू खेळलेत 3 मध्ये 2 37 धावा झालेत पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर जो थोडासा दबाव होता आमने संघावर तो दबाव खंडून हटवलाय वेलकम हरेश भोईर दिनकर भोईर आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत 3 चेंडू 2 धावा पहिला सामना अगदी रफ अँड टफ अति टटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय इथे बघूया फटका इथे फिल्डिंग करा दुसरी विजयाची धाव इथे पूर्ण करताना खंडू पाटील आणि भरत हा सामना जिंकलाय शिवनेरी स्पोर्ट आमने संघानं अभिनंदन शिवनेरी स्पोर्ट आमने आणि हडलक टफलक दिलीप जाधव ऑल टीम स्टार 11 लोणार नक्कीच अगदी वेळेवर आलात या स्पर्धेमध्ये आपण केलात आपलं आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत आणि आभार चला या सामन्याचा सामनावीर खेळाडू आपण सामनावीर ट्रॉफी देऊन सन्मानित करूया नक्कीच अगदी 2 खेळाडू या सामनावीरच्या रेसमध्ये होते आणि अखेरकार इथे खंडू पाटील या सामन्याचे सामनावीर राहिलेत अभिनंदन खंडूजी पाटील ऑल टीम या आपण लगेच मान्यवर कक्षामध्ये आणि आपल्याला ट्रॉफी आणि हुसेन फ्रूट ड्रिंक्स देऊन सन्मानित केले जाईल जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली अमोल जाधव आणि गणेश पाटील त्यानंतर जयराम दलवी यांच्या माध्यमातून हुसेन फ्रूट ड्रिंक्स देखील आम्हाला स्पॉन्सर झालेले आहे सामनावीर म्हणून आपण देऊया खंडू पाटील यांना हे पारितोषिक खंडू पाटील या चला आपण खंडू पाटील यांना सामनावीर ट्रॉफी देऊन सन्मानित करू द्या भाऊ आपण आपले शुभ असते ट्रॉफी आणि फ्रूट ड्रिंक्स हुसेन खंडू पाटील ठरले पहिल्या सामन्याचे हिरो स्टार 11 लोणार संघाने देखील चांगली फाईट दिली पाहू शकता आपण खंडू पाटील सामनावीर ट्रॉफी स्वीकारताना तुकाराम पाटील आपल्या गावचे समाजसेवक यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण करण्यात आलेलं आहे धन्यवाद दिलीप जाधव आणि बालकृष्ण पाटील दोन्ही संघनायक आपली ऑफिशियली रिपोर्टिंग करून घ्या पहिल्या सामन्याचे दोन्ही संघनायक अल्पेश गायकवाड यांच्याकडे आपण या स्पर्धेची जी लिगली प्रवेश फी आहे ती जमा करायची आहे बालकृष्ण पाटील शिवनेरी स्पोर्ट आमने आणि दिलीप जाधव स्टार 11 लोणार दोन्ही संघांना शेवटचा ऑफिशियल कॉल
सुरू करा मात्रे सर. धन्यवाद. दिनकर भुईर आणि नॉन स्ट्राईकला देवीदास मात्रे. गोलंदाजीत विजय. पहिला चेंडू अगदी पहिला चेंडू इथे डॉट फेकलाय. विजय केनेनं सुरुवात चांगली केलेली आहे. दिनकर भुईर यांना पहिल्या चेंडूवर बीट केलाय. पहिला सामना जिंकून शिवनेरी स्पोर्ट आमने संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले आहे. आणि नक्कीच आपण कुठेही जाऊ नका. चालू सामन्यातून विजेत्या संघाबरोबर आपल्याला लगेच पुढील सामना खेळायचा आहे. या चेंडूवर एक सिंगल धाव घेऊन इथे गावदेवी वेले संघाच्या फलकाला सुरुवात झालेली आहे. विजेंद्र पाटील विजय स्पोर्ट खानपेश संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आम्हाला जोडलेत. क्या बात आहे. 3 चेंडू मध्ये फक्त एक. आज देवीदास मात्रेला देखील पहिला चेंडू विजय केनेनं डॉट फेकलाय. 3 मध्ये 1. आणि हा फटका उडवलाय आउट ऑफ पार्क. षटकार. 4 चेंडू मध्ये 7 धावा. 6 वर देवीदास, 1 वर दिनकर भुईर अशी पहिले 4 चेंडू मध्ये 7 धावा गावदेवी वेले संघाच्या फलकावर लागलेले आहेत. लाईव्ह दिसते का तुम्हाला? मग तुम्हाला दिसते ना खान, त्याला कशी लाईव्ह दिसते नाही? त्यांचा पण चालू होता. संतोषजी तरे गावदेवी भादवड संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि लॉर्ड कमिटी मेंबर यांच्याकडून देखील या स्पर्धेला आणि खास करून विजयदादा केने यांना शुभेच्छा आलेत. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू शॉर्ट लेग पंचांच्या दिशेनं क्षेत्ररक्षक फील करण्यासाठी चुकलेत आणि ते चुकीला माफी नक्कीच नाहीये. 3 धावा धावून पूर्ण केलेत. 3 धावीने संघाची टोटल 10 वर 10 धावा झालेत. कौकोनारीला चांगली फिल्डिंग. इथे फलंदाज दिनकर भोईर इज गॉन. ही रणनीती आहे. वेले संघ अगदी प्लॅनिंग मध्ये नेहमीच अग्रेसर आहे. इथे विकेट द्यायची होती दिनकर भोईर यांची आणि ती विकेट त्यांनी दिलेली आहे. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये सदा मुकादम याची एंट्री आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा बनलेत 1 बाद 11. तर मात्र चांगले चेंडू हाताळलेत. बघूया देवीदास मात्रे गावदेवी वेले संघाचा एक जिद्दी खेळाडू. फलंदाजी असो गोलंदाजी असो की क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी नेहमी 100% देण्याचा प्रयत्न देवीदास मात्रेनं केलाय. शिवाजी आलेत. ओव्हर नंबर 2. समोर फलंदाज सदा मुकादम. पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अगदी अपेक्षित उचली घेऊन बॅटच्या वरून सेफ प्लॅन झालाय. यष्टीरक्षक सोमनाथ
हा फटका फसलाय, बघूया यष्टीरक्षक सोमनाथ यानं झेल ड्रॉप केलाय आणि ते तिसऱ्या पंचांची मदत आणि सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद असा इशारा तर आलाय, मात्र बघूया ग्रामीण टेनिस.com च्या माध्यमातून इथे तपासलं जाईल आणि फलंदाजी इज गॉन. मोठी विकेट, एका चेंडूवर 2 वेळा जीवनदान खूप नशीबवाल्यांना मिळते. इथे सदा मुकादम धावचित बाद झालेत. सत्तर धावा झालेत आणि आज चेंडू आलाय डॉट. आज पहिल्या सामन्यातून शिवनेरी स्पोर्ट आमने संघानं स्टार 11 लोणारे संघाला पराभूत केलाय. तर पहिल्या फेरीचा दुसरा सामना गावदेवी वेले आणि जानमान भावाले असा सुरू आहे. इथे हा चेंडू टर्न केलाय, बघूया चेंडू चाललाय अगदी शॉर्ट लेग मधून चेंडूला उचललाय. फक्त एक सिंगल धाव या चेंडूवर आलेली आहे. इथे मिस टाइम फटकाय, झेलच्या खाली सोमनाथ, मोठी विकेट. या सामन्यातून देवीदास आणि सदा मुकादम या दोन महत्वाच्या फलंदाजांना झटपट बाद केलेली आहे. नक्की जयमान बाबोले संघाने आता मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न जरूर सुरू केलाय, कारण की देवीदास मात्रेची ही महत्वाची विकेट देखील या चेंडूवर प्राप्त केलेली आहे. बघूया या चेंडूवर एक सिंगल धाव आलेल्या फलंदाज कोहिनूर यांनी कंप्लीट केलेली आहे. 2 ओव्हर धावा बनलेत 19.
आपले खेळाडूंना विचारा कोणी उचलले का बघा. दादा भाऊ आले तिथं जर तुम्ही जाता गोडाऊनला तुम्ही बाहेर आहेत का. तो गेलाय तो तुमची वाट बघतो दा. हो दादा बॉलरचं नाव काय बॉलरचं. तुम्ही बाहेर चालले का. हा बघा 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 जरा फोन करतो पोहोचली तिथं. धावसंख्या 21. गोलंदाज आलेत पप्पू. स्टार 11 लोणार संघाच्या पप्पूने देखील आज चांगली गोलंदाजी तिसऱ्या ओव्हरमध्ये केली होती. इथे हा फटका पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळलेत. बघूया चेंडू चाललाय डिफेस्टा कव्हरला. चांगली फिल्डिंग इथे श्रीकांतच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या 23 धावा आजच्या दिवसातून पहिल्या फेरीचा आपण दुसरा सामना पाहतोय. चालू सामन्यातून विजेता आणि शिवनेरी स्पोर्ट आमने असा आपण पुढील सामना पाहणार आहोत. हा फटका कोयनीरनं पुन्हा एकदा लॉंग ऑन रिझनला खेळलाय. फक्त एक सिंगल धाव इथे मिळेल. सिंगलनं धावसंख्या 24 धावा झालेत. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि 3 चेंडू इथे टाकून झालेत. म्हणजे पहिल्या 15 मध्ये आलेत 23 आणि आता उर्वरित 9 चेंडू मध्ये बघूया किती धावा गावदेवी वेले संघ आपल्या नावावर करतोय. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना गावदेवी वेले संघ आपण पाहतोय. गुरु थले चेंडूला अगदी दिशा दिलेली आहे. स्लॉग सिपच्या अंदाजानं चेंडू खेळलेत आणि या चेंडूवर आलाय हा चौकार. देऊ नको ना म्हणजे तुमच्याकडे देऊ मग तुम्ही तर त्यांच्याशी बोला. मग मी भावाला बोलतो तू पैसे देऊ नको म्हणून. बॅट कट पंचांनी इशारा केलाय. गुरु थलेच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल आणि धावसंख्या 29 धावा लागलेत. अजूनही तिसऱ्या ओव्हरचा एक चेंडूचा खेळ इथे शेष आहे. हा फुलटॉस चेंडू घेतलाय. चेंडूला अगदी उडवलाय. बघूया विजय केने यांच्याकडून हा झेल ड्रॉप झालाय. सॉफ्ट सिग्नल फलंदाज सेफ आहेत मात्र तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतलेली आहे. बघूया तपासलं जाईल.
करावं लागेल ना आपल्याला. टेम्पो त्यांना सांग ना, त्यांचं असते ना. हा मग हो माल रेडी आहे. संजय भाई त्याला फलंदाज सेफ आहेत. धावसंख्या 32. 3 ओव्हर 32 धावा लागलेत. बघूया स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाज झालेत श्रीकांत. दोन गणेश केने आपला एक तो बुट्टा आणि एक आपला माजी सरपंच. मग तेच नाव विचार त्यांचं पूर्ण. हो मी संध्याकाळी फोन करतो तुम्हाला. हो चालेल चालेल. पहिला चेंडू इथे डॉट फेकलाय श्रीकांतनं कोहिनूर साठी. हा फटका उडवलाय अगदी स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला पाठवलाय कोहिनूरनं हवाई सपार. आउट ऑफ पार्क षटकार. फटका सजवलाय आणि अगदी या फटकेची नितांत गरज देखील वेले संघाला होती. तो फटका कोहिनूरच्या बॅट मधून आलाय आणि धावसंख्या 38 धावा लागलेत. पहिल्या मॅच मधून देखील आपण 38 धावा पाहिल्या होत्या लोणार संघाकडून आणि त्याचा यशस्वी पाठलाग शिवनेरी स्पोर्ट आमने संघाने केलेला आहे. इथे बघूया अजूनही चेंडू 4 शिल्लक आहेत. हा चेंडू अगदी वाईट यॉर्कर चांगला चेंडूला टॅप केलाय. बघूया चेंडू येतोय अगदी लॉंग ऑफ रिझनला. 2 धावा इथे पूर्ण केल्यात आणि टोटल 40 चा आकडा लागलेला आहे. चालू सामन्यातून विजेता आणि शिवनेरी स्पोर्ट आमने असा दुसऱ्या फेरीचा लगेच आपण पुढील सामना खेळणार आहोत. त्यानंतर आपण न्यू मिलन पायगाव, गावदेवी वेस अँड कंपनी रांजनोली, गावदेवी पूर्णा आणि नक्कीच बंद्रेमारुती कल्लेर संघाच्या नावावर एक संघ अष्टविनायक ठाकूरबाडा हा संघ इथे दाखल होणार आहे. सर्व संघांनी वेलेवर या. हा फटका सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमा पार चौकार. स्टार 11 लोणार संघाचे संघनायक दिलीप जाधव. आपण अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधायचा आहे. स्टार 11 लोणार संघाचे संघनायक दिलीप जाधव आपल्याकडे जर अल्पेश गायकवाड यांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर आपण लगेच कॉन्टॅक्ट करा प्लीज. चौवेचाळीस धावा लागलेत. शेवटचे 2 चेंडू आहेत. 50 की 50च्या आतमध्ये रोखलं जाईल आणि हा फटका बघूया विजय केने यांचा प्रयत्न सफल. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर रिझन मधून एका टप्प्यानं सीमा पार. कोहिनूरनं या ओव्हर मध्ये आपले हात खोललेले आहेत. चांगल्या धावा आतापर्यंत श्रीकांत यांच्या गोलंदाजीवर या ओव्हर मध्ये त्यांनी पूर्ण केलेत. तब्बल 16 धावा 5 चेंडू मध्ये ठोकलेले आहेत. वैयक्तिक 25 धावा आहेत कोहिनूरच्या नावावर आणि संघाची टोटल 48.
हा फटका बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाहीये. एक पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील पूर्ण, आणि आता तिसरीसाठी गुरु तले निघालेत. मात्र कोहिनूर हे अपुरे पडलेत. फलंदाज धावचीत बाद, 2 धावा येतील. 2 धावींनी बरोबर 50 धावा इथे लागलेली आहेत. आजच्या दिवसातून या पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्यातून आपण पाहतोय गावदेवी वेले संघाच्या नावावर आणि 51 धावांचं लक्ष आहे विजयासाठी जानमान भावाले या संघासमोर. नक्की जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आपण समालोचन कक्षामधून ऐकूया. गेले 2 दिवस आणि आजच्या तिसऱ्या दिवसातून देखील माझ्या समवेत कंबोक्समध्ये जॉईन झालेत व्हॉइस ऑफ गोडसेई मनोज ठाकरे यांचा आवाज. 51 बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन करण्यासाठी जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा मायक्रोफोनवर सज्ज होतील मनोज ठाकरे. तत्पूर्वी जाऊया डीजे जॉली यांच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर संगीत. तर अप्रतिम आयोजन नियोजन मित्र माजी सरपंच चषक 2025चं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर यांच्या माध्यमातून स्पर्धेचा मित्र आज तिसरा दिवस पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या दिवसातील ही लढत मैदानाच्या आतमध्ये दुसरी गावदेवी वेले जयनमान भावाले. बिग फाईट बिग लढत आहे यात मात्र काही शंका नाही आहे. 51 धावांचं टार्गेट इथं मात्र उभं केलं आहे जयनमान भावाले संघासमोर. टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर देण्यासाठी पहिल्या चेंडूपासून तुम्हाला हाणामारी करावी लागेल. आपण पाहिलं तर कुठलीही स्पर्धा असो कुठलाही कार्यक्रम असो सहकार्याचा हात असणं गरजेचं आहे. खास करून आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी सुद्धा ज्यांच्या नावाने ही स्पर्धा मित्र भरवली गेलेली आहे श्री दत्तात्रय रामचंद्र सुतार यांच्या नावाने माजी सरपंच चषक 2025चं भव्य दिव्य असं आयोजन आणि त्याच्यासाठी त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्याचा हात पुढे आहे. आपण पाहिलं तर आर्थिक सहकार्य सुद्धा आहे. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये 4 चमचामध्ये ज्या मोठ्या ट्रॉफी आहेत क्रमांक 1, 2, 3, 4 या 4 ट्रॉफ्या ज्या आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आपण प्रत्येक मॅच दिली जाते. जी ट्रॉफी आकर्षक आपल्याला पाहायला मिळते सन्माननीय अमोल जाधव यांच्या माध्यमातून. त्यानंतर आपण पाहतोय की एक शीतपेय सुद्धा आहे. मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर याच्यासाठी सन्मान्य श्री भरत पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला त्या आकर्षक ट्रॉफ्या पाहायला मिळत आहेत. सन्मान चिन्ह येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांना यशोदी स्वागत आणि सन्मानाने नवाजला जात आहे. मान सन्मान दिले जाते. या विभागातील एक चांगले व्यक्तिमत्व समाजसेवक माजी उपसरपंच सन्माननीय मदन जाधव उर्फ MD यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि क्रिकेटचा खेळ मित्रांनो चेंडू शिवाय खेळू शकत नाहीये. आमचे बॉल स्पॉन्सर आपण पाहिले तर आमच्या गावचे पोलीस पाटील सन्माननीय श्री हरिदास कालन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आहेत. तर चला लगेच वेले संघ आपण शतरक्षण लावून घ्यायचं आहे. यानंतर विजेता असा सामना होईल. त्यानंतर न्यू मिलन पायगाव आणि गावदेवी रांजनोली हा सामना होईल. तर यूट्यूबच्या माध्यमातून या दोन्ही संघाचे खेळाडू अथवा संघनायक हा सामना पाहत असेल तर आपण वेळेवरती उपस्थिती दाखवायची आहे. जो संघ उशिराने पोहोचेल त्या संघास पॅनलाइज केलं जाईल. नाणेफेकीला जर आलं नाही तर 2 रनांची पेनल्टी राहील आणि नाणेफेक मॅच संपून जर तुम्ही अधिक उशीर करता तर ती 2 रनांची पेनल्टी राहील. एकूण 4 रनांची पेनल्टी राहील. त्यासाठी आपण सहकार्य करत लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित राहायचं आहे.
इथं वाटल्या. त्यांनी विक्रमला पहिले फोन केला. नाही बोलला. विक्रमलाही पकडणार का ना? जास्त बोलून तुझ्या नाही जमत मला 4 गोष्टी सांगा. तुम्ही सांगला म्हणून काय सांगला बरोबर म्हणता. बरं आपण काम केलं आपला रोल नाही पण तरी आपण काम केलं. श्रीकांत आहे विजय आहे खेळाला होते सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा. पहिले चेंडूची फिकी करण्याअगोदर आपण भगवंताला विनवणी करूया आणि या खेळाला सुरुवात करूया. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती देविदास सज्ज होते तयार होते. विजय केने आणि आपण पाहू शकता श्रीकांत ही जोडी प्रारंभिक मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून सिग्नल केला जातोय. मॅचला होते सुरुवात. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी देविदास होतोय तयार. 51 धावांचं टार्गेट आहे. कशा प्रकारे पूर्ण करेल येणारा काल सांगून जाईल, परंतु पाहूया जिद्द चिकाटीन संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती उडवण्याचा प्रयत्न मिस टाइम झालेला आहे. बिग विकेट मोठा मासा गळाला लागताना दिसतोय विजय केने यांच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहतोय की पहिल्या चेंडूवरती बिग विकेट प्राप्त करत असताना या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण आपण पाहिलं तर सर्व काही दारोमदार जे आपण पाहतोय विजय याच्या खांद्यावरती असते. जेव्हा सुरुवात चांगली होते, जेव्हा विजय केने चालला जातो, तेव्हा त्यांचा संघ चालला जातो. या ठिकाणी पाहूया डावाला सावरावा लागेल, आवरावा लागेल. खेळाला मात्र चांगल्या प्रकारे आकार द्यावा लागेल. 51 धावांचं या ठिकाणी टार्गेट आहे. 13च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. पुढे चेंडू पाहूया. या ठिकाणी टर्न केलेल्या आहे चेंडूला. कावकावण्याच्या रिजन मध्ये डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. एक धाव घेतली आहे. श्रीकांत मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत आहे, पण या ठिकाणी आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंडला नाकारलं जाते. पुढील चेंडू पुन्हा एकदा देविदास होतोय तयार. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर या स्पर्धेची पहिली सेमीफायनल पार पडताना पाहायला मिळाली. जॉली स्पोर्ट कामतगर संघ अतिशय चांगल्या पद्धतीच्या लढाऊ वृत्ती त्यांनी दाखवली. जिद्द चिकाटी संघर्षाचं वातावरण निर्माण केलं. संध्याकाळच्या सत्रामध्ये 37 की 38 धावा फक्त होत्या आणि त्या डिफेंड केलेल्या आहेत.
या हंगामामध्ये त्याने एक वेळेला 24 धावाही डिफेंड केल्या होत्या. म्हणजे गोलंदाजी खूप चांगली आहे. जसं तो संघ पुढे जातोय ना तसं त्याची ताकद वाढते. आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर काल या स्पर्धेतील पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतोय की तो फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. जॉली स्पोर्ट कामतगार यावेळेस पाहतोय आपण चेंडू हवेमध्ये आहे. सेफ लँडिंग पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली. पाहूया चेंडूची फेकी केली जाईल तोपर्यंत पोहोचला जाईल का. यस 2 धावा अचूकरित्या कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 3 या अंकावरती लागली गेली आहे. प्रति ओव्हर मागे जवळ जवळ 13च्या सरासरीने तुम्हाला धावफलकावरती जमा करायचे आहेत. म्हणजे प्रति षटकामागे एक मोठा फटका. परंतु विजयाने मी तर म्हणेन की अति घाई करताना पाहायला मिळाले. इथेही पाहतोय आपण समोर ठेवला होता परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता येत नाहीये. निर्धावची या ठिकाणी झाली सांगता. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. एक गडी बाद झाले. विजय केन एक स्फोटक पिन चिटर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कुठेतरी दिलासा मिळाला असेल वेले संघाला. पुढील चेंडू यावेळेस टॅप केलेला आहे. वेट केलं. टायमिंग सेट केलं. काय फटका खेळला गेला. चेंडू मात्र थांबला नाही. कव्हरच्या रिझनला सीमा पार. चौकार. चौकाराने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या 7 या अंकावरती जाऊन पोहोचते. यावेळेस भरपूर टायमिंग दिला होता परंतु हवं तसं पटका सजवता आलं नाहीये. एक धाव कंप्लीट केली. ओव्हर थ्रो झालेला आहे. पाहूया काय घडते. दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का. परंतु नाही आहे. फलंदाज बाद होतो या ठिकाणी आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात.
या ठिकाणी आता नवीन फलंदाज शिवाजी येतोय की ज्याच्याकडे मोठे फटकेबाजी खेळण्याची क्षमता आहे, डावाला सावरू शकतो, आवरू शकतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता डोक्याने खेळ खेळावा लागेल, संयम शांत खेळी करावी लागेल. पुढील चेंडू यावेळेस मात्र फसला गेलाय फटका. क्या बात आहे. ज्याच्यावरती टाकली जाते जिम्मेदारी त्याला मात्र चांगला खेळ करता येत नाहीये. इथेही शिवाजी मात्र झेलच्या स्वरूपात होतोय बाद. यावेळेस आपण पाहतोय हरेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आपण पाहिले तर मागील स्पर्धेमध्ये कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु आज मनाशी बाळगलेलं स्वप्न चांगलं पाहायला मिळतंय. कारण यावेळेस हॅट्रिक वरती पाहायला मिळतं आपल्याला. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद केलेले आहेत. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळालेली आहे. गोवे संघाकडून खेळत असताना उल्हास यांनी काय कामगिरी केली होती. पिंपलगार संघासमोर खेळत असताना नंदू, संतोष आणि भरत असे चांगले चांगले फलंदाजांना त्यांनी मात्र बाद केले होते आणि या स्पर्धेची पहिली हॅट्रिक कंप्लीट केली होती. पाहूया ती हरेश मात्र इथं दुसरी हॅट्रिक कंप्लीट करते का, हेही पाहण्यासारखं राहील. यावेळेस ऑन साइडला खेचलेला आहे. हॅट्रिक बॉल होता, कुठेतरी सेफ फटका खेळला गेला आहे. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. डावामध्ये असं वाटत नाही की धावांचा पाठलाग होतोय, प्रयत्न केला जातोय, परंतु तो कुठेतरी अपयशी आपल्याला पाहायला मिळते. दुसरा ओव्हर आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 10 अंकावरती. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळला आहे. इथेही एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे. धावसंख्या पाहतोय आपण 11 अंकावरती. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त होते आणि लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. मित्र, क्रिकेटचा खेळ असा आहे, आपण जर एखादा सामना हरलो तर आपला क्रिकेट काय संपत नाही. नेक्स्ट मॅच मध्ये, नेक्स्ट टुर्नामेंट मध्ये तुम्ही अधिक तयारीमध्ये उतरा, अधिक चांगला खेळ तुमचा तिथे दाखवा. आपण पाहतोय की भरपूर ट्रोल केले जातं. एखाद्या गोलंदाजाला जास्त धावा घेतल्या जातात ना, तोपर्यंत त्याची चांगली कामगिरी होत नाही, तोपर्यंत त्याला एवढा ट्रोल केला जातोय की त्याला असं वाटतं की क्रिकेट सोडून द्यावा. परंतु आज त्या ताडाली चषकाचा कुठेतरी वचपा या ठिकाणी काढलेला आहे आणि आज नावा रूपाला त्यांची गोलंदाजी या ठिकाणी हरीश यांची आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता आहे. शिवा द बॉस. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस उडवला आहे, हवेमध्ये सेफ लँडिंग आहे. क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. नारायण धावतोय त्या ठिकाणी. आपण पाहतोय आज पूर्ण टीम चार्ज झालेले आहे, पूर्णपणे उत्साह दिसतोय, एकामेकाची कोऑर्डिनेशन पाहायला मिळते. ज्यावेळेस संघाची कामगिरी चांगली होते ना, त्यावेळेस तो जो उत्साह असतो, तो आनंद असतो, तो बघण्यालायक असतोय आणि तो दिसतोय आज मैदानामध्ये. गावदेव वेले संघाकडून एनर्जी प्राप्त झालेली आहे. पाहूया आजच्या दिवसातून क्वालिफाय होत आहेत का. अजून भरपूर संघ आहेत अजूनही खेळायचे बाकी. यावेळेस दुरून पाठलाग करण्याचा प्रयत्न होता, उजवी सोडून जाते. क्या बात आहे, ही कुठली स्टाईल. एक हात एक टांग, व्हाईट बॉल, मात्र स्पेशल स्टाईल. अवंतर धावा. धावसंख्या पाहतोय आपण 14 अंकावरती. इथनं औपचारिकता जणू काय दिसते, फटके लागत नाहीत. यावेळेस सोडवलाय, परंतु इथेही आपण पाहतोय तो ताकद, तो टायमिंग झोकता आलं नाहीये, परंतु 2 धावा घेतल्या जातात. यस, आपलं पराजयाचं जे अंतर आहे ना, ते कुठेतरी कमी केले जाईल. हार जीत ही खेळाचा पार्ट आहे, परंतु जिंकता जिंकता समोरच्याला मात्र घाम फुटला पाहिजे आणि अंतिम क्षणामध्ये बोटलं पाहिजे, बाबा जिंकलो कसं तरी. कालही तसा चित्त थरारक सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. इथं मात्र हवेमध्ये आहे, झेल कन्वर्ट करता आला नाही, परंतु चेंडूला मात्र स्टॉप केलं गेलं. काल आपण पाहिलं तर खास करून पिंपलगर संघाचा शेवटच्या चेंडूवरती 3 धावांची गरज होती. 2 पूर्ण झाल्या, तिसरी पूर्ण झाली होती, परंतु काही इंच फलंदाज पट्टीच्या बाहेर राहिला आणि तिथं बाद झाला आणि तो सामना चित्तथरारक प्रेक्षकांसाठी पाहायला मिळाला.
यस, या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचते. यावेळेस बॅटची आतील कडा आहे, पाहूया. फाईन लेगच्या रिजनला चेंडू जातोय 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 आणि या बऱ्याच कालानंतर एक लक्कीली चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 24. जहानमान गोवे आणि ती मॅच रंगली होती गावदेवी पिंपलगर संघासमोर. 48 धावा त्या कंप्लीट करायच्या होत्या आणि तो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आला होता. काय चित्तथरारक सामना होता. मला तर वाटतं त्या ओव्हरमध्ये काहीतरी 21 धावा कंप्लीट करायच्या होत्या आणि चांगली फटकेबाजी गणेश पाटील यांची पाहायला मिळाली होती. अंतिम चेंडूवरती 3 धावांची गरज होती. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, पाहूया अधिक उंच लांबी गाठेल का. छत्रशक आहे त्या ठिकाणी आणि सहज सोपा झेल या ठिकाणी सुटला जातोय. एकच धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या 25 या अंकावरती जाऊन पोहोचते. 6 चेंडू आणि 26 धावांची अजूनही गरज आहे. मनोज भोईर त्यांच्या संघामध्ये दिसत नाहीये. तो एक चांगला खेळाडू आहे, लयबद्ध आहे, पण लय काय अजून सापडली नाहीये. विजय केने यांना साथ लाभत नाही फलंदाजांची. परिणाम स्वरूप आपण पाहतो कित्येक सामने असे गमावताना. सोमनाथ भालेकर सुद्धा आहेत, त्यांच्याकडे चांगले फटके आहेत, परंतु आता मात्र कुठेतरी सामना खूप दूर चाललेला आहे. हरिश्चंद्र यांना जर ओपनिंगला पाठवलं असतं ना तर काहीतरी वेगळा परिणाम दिसला असता. बॅट धरून आहेत तुम्ही, पण त्यांच्यावर लक्ष द्या जरा. खेळाला 60 आणि प्रॅक्टिसला 8. कसा काय सामना जिंकायचा. ड्रेस वाटायला 24. ड्रेस आली, बातमी कळली का 6 दिवस कंटिन्यू मैदान गाजवला जात होतं. आता आपली टीम मजबूत. टी शर्ट जसे काय मिळाले की मैदानावर फक्त 8 दिसतील. गावदेवी वेले संघामध्ये 42 जण आहेत, तरी 12 खेळाडू भेटत नाही. नो बॉल नो बॉल. वांदा नाही. या टुर्नामेंट मध्ये 27 धावा सुद्धा कंप्लीट झालेल्या आहेत. 21 धावा कंप्लीट होता होता वाचल्यात. 24 धावा सुद्धा झाल्यात. पाहूया 26 होत आहेत का. आता 25 राहिल्या. 6 चेंडू मध्ये 25. सतीश थले, क्या बात आहे. फ्री हिट आहे. पाहूया नरेश. हिरो बनण्याची एक सुवर्ण संधी आहे. संधीला पुढे केस मागे टक्कल. पाहूया नरेश ऑन फायर होतोय की 0. क्या बात आहे. चांगला फटका आहे, पार्टिसिपेट केला गेला आहे, पण पाहतोय ऑन साइडला चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 28 धावा. अजूनही 23 धावेची गरज आहे विजयासाठी. 5 चेंडूंमध्ये 23 अशक्य काही नाही आहे. शक्य करण्यासाठी तुम्हाला जिद्द, चिकाटी, संघर्ष आणि भरपूर ताकद झोकून द्यावी लागेल. पाहूया नरेश तयार होतोय या ठिकाणी. क्या बात आहे. फटका खेळला गेला आहे. ताकद कमी पडते. संघ नायकाला विनंती असेल आपल्या फलंदाजांना थोडीशी अंडी वगैरे चालू करा. सकाळी प्रॅक्टिस झाल्यानंतर दूध वगैरे थोडं प्रोटेक्शन द्यावं. क्रिकेट निश्चितच आपण एक आरोग्यदायासाठी खेळतोय. संध्याकाळी अंडी आणि संध्याकाळी यस, समजने वाले को इशारा काफी. आता उरले का आपल्या जीवनामध्ये फक्त एन्जॉय. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस मिस टाइम आहे. क्या बात आहे. फ्लाइंग फिल्डिंग याला म्हटलं जाईल. हरिश्चंद्र मात्र बॅट हातामध्ये घेऊन नुसतं तनवरतोय मागे. आपण पाहतोय तर ताव खातोय. मला कधी मैदानाच्या आतमध्ये जायला भेटतंय. पण आता उर्वरित 2 चेंडू 3 चेंडू आहेत मला तरी वाटतं. नरेश भाऊ हरिश्चंद्रांना चान्स द्या. एक चांगला व्यक्तिमत्व आहे हरिश्चंद्र आणि जी खेळी आहे त्यांची ती सुद्धा चांगली आहे. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय आपण कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला आहे.
फटके खूप चांगले खेळले गेले आत्मविश्वासाने आपण पाहिले, परंतु ते ग्राउंड शॉट नसून हवाई सफर असते तर परिणाम काहीतरी वेगळा पाहायला मिळाला असता. परंतु कसून गोलंदाजी गावदेवी वेले संघाने बोलता बोलता हसता हसता सामना विजयाच्या जवळ पाहायला मिळत आहेत. खास करून हरेश यांनी खूप चांगली कामगिरी केली. 3 धावा दिल्या, 2 गडी बाद केले. क्या बात आहे, वडक कॅच. एक बॉल नसेल तरी पंचांनी सांगे एक बॉल एक्स्ट्रा टाकायला लावा, पण अर्चन अर्चंद्र भाऊ घाई करू नका, व्यवस्थित सेटल व्हा, सेट व्हा, माप बी व्यवस्थित घ्या. क्या बात आहे, क्या बात आहे. जागा बनवली होती पण काय फायदा झाला नाहीये. बोलच्या स्वरूपात होते बाद. गावदेवी वेले संघाला एक कोहिनूर हिरा सापडलेला आहे, कोहिनूर, आणि त्यानंच जातो या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा